देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागलं. 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला. वडापावसाठी आता 25 ते 35 रुपये मोजावे लागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापाव महाग. डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा कायम. वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचे फलक. शेती कामांना डिझेल नसल्यानं चिंता. हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपावर राडा. कळमनुरीमधील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटामध्ये वाद तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी शेतकऱ्यांमध्ये वाद. डिझेल विक्रीला उशीर केल्यानं धक्काबुक्की. जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील 7 पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा पूर्णपणे संपला. 10 पैकी फक्त 2 पंपांवर साठा शिल्लक. इतर ठिकाणी शुकशुकाट. नो स्टॉकचे फलक. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये 3 दिवसात 4 डॉक्टर आणि 3 विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी. क्लासेस परिसरातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश. आतापर्यंत 11 जणांना अटक. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगरमधील घराबाहेर पोलीस सुरक्षा तैनात. अभिजित दिपकेला सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त. घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेही लावले. राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, येवला, धाराशिव, पुणे, साताऱ्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक धुळीचं वादळ. वादळी वाऱ्यामुळे शहरातील नागरिकांची धावपळ. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्यामुळे वाहन चालकांना अडचणी. अहिल्यानगरच्या शेवगावातील जायभाय कुटुंबातील 7 जणांना विषबाधा. आंब्याचा रस प्यायल्यानं विषबाधा. केमिकलयुक्त आंबे खाल्ल्यानं अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. डॉक्टर सचिन पांडुळे यांची माहिती.